वाह, काय बॅटिंग, अफलातून बॅटिंग. संघाला ज्या पद्धतीने धावांसाठी, धावा बनवण्यासाठी जी काय गरज असते बॅटरची, तशा प्रकारे दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. ओम आणि रुचित. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत आहे का मित्रांनो? आज दिव्यागर संघ खेळतोय. संघ नव्हे तर आपल्या वाडीतली मुलं खेळतायत, आपल्या गावातली मुलं खेळतायत आणि आपल्यासाठी नव्हे, स्वतःसाठी नव्हे तर आपल्या गावाच्या नावासाठी खेळतायत. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर नासर बालदार, ज्यांच्याकडे क्षमता आहे मॅचमध्ये कमबॅक करण्याची, परंतु हे विसरून जमणार नाही. दोन्ही बॅटर ताकदवर आहेत. त्यांना माहीत आहे शेवटच्या षटकामध्ये धाबा बनवावे लागतील. पुढचा चेंडू, यावेळी आणखीन एक मोठा फटका येईल का? होय, आलाय. अल्तमश फक्त बघत राहतील. चेंडू गेला गेला गेला. 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवतोय बॅटीतून ओम. एका बाजूने रुचित बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूने ओम. दोन्ही बॅटर असे बरसलेले आहेत गोलंदाजावरती. म्हणजे अक्षरशः गोलंदाजाला विचार पडलाय की चेंडू टाकू तरी कुठे, परंतु नासर आहे, काही करू शकतो. यावेळी आणखीन एक मोठा फटका येईल का? वाईट चेंडूच्या खाली, नाही भेटणार. आणखीन एक षटकार. काय बॅटिंग चालू आहे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 2.3 सरासरी 2 ओव्हर 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू मध्ये धावा झालेत 55. 4 चेंडू झालेत. यस, 4 चेंडू झालेत आणि षटकार म्हणजे 61. 55च्या नंतर षटकार आला, 61 झाला स्कोर. यावेळी आणखीन एक. ओ माय गॉड, या ओव्हर मध्ये एकही चेंडू असा नसेल ज्याच्यामध्ये षटकारच चौकार आला असेल किंवा सिंगल आला असेल. 5 चेंडूवरती 5 षटकार आलेत. 6वा येईल का बघूया. ओम आहे स्ट्राइक वरती. 5 गेंदों में 5 सिक्सर आ चुके हैं. हेडलाइन बन सकती है. स्वतः संघाचा कर्णधार. आणि यावेळी ओ माय गॉड, ओम जरा बॅट दाखवा टीव्ही स्क्रीन वरती. दिवेगर, या संघाला अभिमान आहे ओमच्या वरती. आणि सिद्धेश कोसबे या साहेबांनी या फलंदाजाला 500 रुपयाचं बक्षीस लावले. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इम्रान फकजी यांच्याकडून 200, तब्बल 700 रुपयाचं बक्षीस. वा वा वा. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत आहे का? हा तोच फलंदाज आहे ज्यांनी 6 चेंडू मध्ये 36 धावा आझाद क्लब नागावच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसात मारलाय. 36 धावा, 6 चेंडू आणि 6 षटकार. 8 चेंडू मध्ये 39 धावांची केली. नितीन चोगले यांच्याकडून सुद्धा 200.